माकडांच्या वाढत्या उपद्रवावर मात करण्यासाठी वन विभागानं आता जी.आर. काढलेला आहे। माकड पकडणाऱ्यांना प्रति माकड 600 रुपयांचं मानधन दिलं जाणार आहे। शेती आणि शहरी भागातील नुकसान रोखण्यासाठी प्रशिक्षित माकड ताबा पथकाची नियुक्ती करण्यात आली। पकडलेल्या माकडांचा फोटो आणि व्हिडिओ मात्र अनिवार्य असणार आहे। उपचारानंतर 10 किलोमीटर दूर जंगलामध्ये पुनर्वसन केलं जाईल। 5 पेक्षा अधिक माकडं पकडणाऱ्यांना अतिरिक्त 1000 रुपये प्रवास भत्ता सुद्धा दिला जाणार आहे। वन विभागानं हा जी.आर. काढलेला आहे। जाळी पिंजरेचाच वापर करावा लागणार आहे। माकडांना इजा न होण्याचे कठोर निर्देश या जी.आर. मध्ये आहेत। जी.आर. मध्ये नेमकं काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ। ग्रामीण आणि शहरी भागामध्ये माकडांचा उपद्रव आता रोखला जाणार आहे। माकडं पकडण्यासाठी प्रशिक्षित माणसांची नेमणूक करण्यात आली। माकडं पकडणाऱ्यांना प्रति माकड 600 रुपये इतकं मानधन मिळणार। 10 माकडांपर्यंत प्रति माकड 600 रुपये मिळतील। 10 पेक्षा अधिक माकडांसाठी 300 रुपये मिळतील। 5 माकडांपेक्षा जास्त माकडं पकडल्यास 1000 रुपये प्रवास खर्च सुद्धा मिळणार आहे। पकडलेल्या माकडाचा फोटो व्हिडिओ हा रेकॉर्ड करून ठेवावा लागेल। जाळी आणि पिंजऱ्यांचाच वापर करायचा आहे। या पिंजऱ्यांमध्येच माकडांना पकडायचं आहे। पकडलेल्या माकडांना मानवी वस्तीपासून दूर सोडलं जाणार आहे।